Hello friends, please like, share and subscribe the Electrocrux YouTube channel. Thank you. हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर हाफ वेव्ह बघितलेला आहे आपण, त्यानंतर आपण आता फुल वेव्ह देखील बघितलेला आहे. पण आता आपण त्या ह्या चॅप्टरच्या शेवटच्या पार्टमध्ये आहे. बरेचसेच लेक्चर अपलोड झालेले आहेत, त्याचे प्लेलिस्ट देखील मी बनवलेले आहे. जे कोणी मुलं ॲबसेंट असतील लेक्चरच्या दरम्यान त्यांनी ते प्लेलिस्ट पाहून घ्यायची आहे. तसेच अटेंडन्ससाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि डिपार्टमेंट लिहिलं तरी अटेंडन्स लागू शकते. आता ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस बघण्याच्या आधी ब्रिज रेक्टिफायर आपण पाहिलेला आहे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस परीक्षेला पडतात ह्या, आणि बऱ्याचशाच मुलांच्या विसरतात. विसरण्यामागं रिझन काय आहे तर ते आपण पाठ केलेलं असतात. तर आपण ज्यावेळी त्या कन्सेप्टकडे बघितलं जातं, कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ह्या गोष्टी पाठांतर केल्या नाहीत तरी चालतात, त्या आपोआप लक्षात राहिलं जातं. तर आपण जेव्हा ब्रिज रेक्टिफायर बघितलेलं होतं, रफली डायग्राम ड्रॉ करतो मी इथं. तर हे अशा पद्धतीनं ब्रिज रेक्टिफायर होतं. इथं डायोड D1 होता, इथं D2 होता, इथं D3 होता, इथं D4 होता. ओके, कंडक्शन कसं होत होतं, मी ग्रीन हे घेतो कलर. हे अशा पद्धतीनं कंडक्शन झालेलं होतं, बरोबर. ज्यावेळी हाफ वेव्ह आपण वापरत होतो, हाफ वेव्ह, त्यावेळी आपल्याला ग्राउंड करावं लागत होतं. म्हणजे हे असं दाखवलेलं होतं. ह्या ठिकाणी कुठेही ग्राउंडिंग केलं आहे का, नाही आहे केलेलं. आता ग्राउंडिंग का केलेलं नाही हे देखील महत्त्वाचं आहे. कुठल्याही बुकमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी तिथं फक्त एका ओळीचा अर्थ लिहिलेला असतो की नो आउटपुट टर्मिनल इज ग्राउंडेड. पण ते ग्राउंड का नाही केलेलं हे कळणं फार महत्त्वाचं आहे. ह्यालाच आपण कन्सेप्ट म्हणतो. आणि एक लक्षात ठेवा, कन्सेप्ट इज द पॉवर, हे गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. आता हे कोणत्याही बुकमध्ये दिलेलं नसतं, तर हे कसं असतं, एक्सपिरियन्स किंवा नॉलेजवरून आपल्याला ते समजायला हवं. तर हाफ वेव्हला काय आहे, दोनच डायोड आहेत. म्हणजे फुल पॉझिटिव्ह हाफ सायकलला एक आणि निगेटिव्ह हाफ सायकलला एक. पण ह्या ठिकाणी 4 डायोड आहेत. म्हणजे हाफ पॉझिटिव्ह हाफ सायकलला पण कंडक्शन होत आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला पण कंडक्शन होतं आहे. मग ग्राउंडची काही गरज आहे का आपल्याला, नाही. ग्राउंड काय करतं तर एकतर अनबॅलन्स्ड करंट फ्लो करतं किंवा एखादं सर्किट कंप्लीट होण्यास मदत करत असतं. ह्या ठिकाणी काय होतं, ग्राउंडची गरज लागत नाही. म्हणजेच पहिला ॲडव्हांटेजेस काय आला तुमचा, इथं लिहितो मी किंवा दुसऱ्या स्लाईडवर सुद्धा घेतो. पहिला ॲडव्हांटेजेस काय आहे, नो आउटपुट टर्मिनल इज ग्राउंडेड. नो आउटपुट टर्मिनल इज ग्राउंडेड. नो आउटपुट टर्मिनल इज ग्राउंडेड म्हणजे आउटपुट टर्मिनल ग्राउंड करावा लागत नाही. हा ह्याचा पहिला ॲडव्हांटेजेस आहे. नेक्स्ट ॲडव्हांटेजेस काय आहे, आपण बघतो इथं सेंटर टॅप कुठं वापरलं आहे का. सेंटर टॅप म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. या हा असा ट्रान्सफॉर्मर आहे, इथं डायोड आहे, इथं एक डायोड आहे आणि मध्ये इथं काय असतं, लोड असतं. म्हणजे ह्या काय केलेलं असतं, सेंटर जो पॉईंट आहे हा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरची किंमत जास्त येते मुलांना. तुम्ही जेव्हा प्रोजेक्टला वगैरे बघता तेव्हा साधा जर ट्रान्सफॉर्मर 60-65 रुपयाला असेल, तर मोठा ट्रान्सफॉर्मर सेंटर टॅप कितीपर्यंत जातो तर 160-165 पर्यंत. म्हणजे जवळजवळ दुप्पट तिप्पट खर्च येतं. तसंच याचा खर्च येत नाही. म्हणजे ॲडव्हांटेज त्याचा काय होतो, तर दुसरा ट्रान्सफॉर्मर देर इज नो सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर प्रेझेंट. देर इज नो सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज प्रेझेंट. सो cost is reduced. So cost is reduced. आता सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर नाही आहे म्हटल्यानंतर स्पेस रिक्वायर्ड काय असणार आहे, ती पण कमी आहे. म्हणजे स्पेस रिक्वायर्ड इज लेस. अशा पद्धतीने हे जे ॲडव्हांटेजेस आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे, त्याचे डिसॲडव्हांटेजेस.
ॲडव्हान्टेजेस. आता डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, मी तुम्हाला नेहमी सांगितलं की तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर काही प्रॉब्लेम येत नाही. कालच्या लेक्चरला ही डायग्राम काढलेली होती आणि इथं असे डायोड काढलेले होते. 1 2 म्हणजे इथं पहिला डायोड होता, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा. म्हणजे डायोड किती होते, नंबर ऑफ डायोड्स किती होते, 4. डायोड किती आहेत, 4 आहेत. नंबर ऑफ डायोड जर 4 असतील तर कॉस्ट वाढत जाणार आहे. म्हणजेच हा एकमात्र त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. हा एकमात्र काय आहे त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे, पण जास्त मोठा नाही आहे. म्हणजे ह्याची जरी कॉस्ट वाढत असली तर कम्पॅरेटिव्हली सेंटर टॅपपेक्षा काय येणार आहे, कमी येणार आहे. पण हा नॉमिनल काय आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. हा पण तुम्ही लिहून घेतला पाहिजे. नंबर ऑफ डायोड इज 4. मग ह्याचा डिसएडव्हान्टेजेस कसा लिहिता येईल, हिअर number of diode is 4 as compared to CT म्हणजे आता सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. as compared to center trap transformer, but it can be a permissible. का तर तिथं डायोड किती आहेत आपले, जरी डायोड वाढले असेल तर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरपेक्षा सुद्धा खर्च काय येणार आहे, कमी येणार आहे. हे ह्याचा ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल. आज आपण इथे थांबतोय. थँक्यू सो मच.